नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री एका नवीन रेसिपीसोबत भाग्यश्रीज किचनमध्ये आपलं स्वागत करते. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे संडे स्पेशल रेसिपी रगडा. रगडा ही झटपट आणि कमी सामानात होणारी एकदम मस्त अशी रेसिपी आहे, जी की तुम्ही इव्हिनिंग स्नॅक्ससाठी वापरू शकता. चला आता वेळ न घालवता आपण लगेच स्टार्ट करू आपल्या रेसिपीला. इथे मी पिवळे वाटाणे घेतले. तुम्ही बघू शकता, जी छोटी वाटी आहे माझ्या हातामध्ये त्या वाटीने 2 वाटी मी पिवळे वाटाणे घेतले. आता हे आपण काय करायचं, स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यामध्ये भिजायला ठेवायचं. तुम्ही सकाळी त्याला 5 ते 6 शिट्ट्या तुम्ही काढून घ्यायचे. रगडा आपल्याला एकदम स्मूथ शिजला पाहिजे, म्हणजे वाटाणा आपला एकदम शिजून मऊ मऊ झाला पाहिजे. रात्रभर वाटाणा छान मस्त भिजून फुलला आहे. वाटाण्याच्या वर थोडंसं पाणी घ्यायचं आहे, जास्त पाणी यूज नाही करायचं, कारण की रगडा हा आपला घट्ट म्हणजे त्याचं टेक्स्चर हे थिक असतं. त्यामुळे इथे पाणी आपण जर जास्त यूज केलं तर आपल्याला ते फेकून द्यावं लागेल, कारण की ते आपल्याला फेकून द्यायचं नाही आहे. कारण की जे काही त्याच्यामध्ये प्रोटीन्स असतील त्या वाटाण्यामध्ये ते त्याच्यामध्ये पाण्यामध्ये उतरले जातील, तर ते फेकून द्यायचं नाही आहे पाणी. त्यामुळे आपण कमी यूज करतो आहे. इथे आपल्याला थोडंसं वाटाण्याच्या वर थोडंसं पाणी आपल्याला ठेवायचं, थोडीशी हळद आणि मीठ ॲड करायचं आहे आणि 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरच्या. आता हे पहा, आपला मस्त वाटाणा शिजलेला आहे. आता आपण रगड्याला स्टार्ट करू. गॅसची फ्लेम ऑन करायची आणि त्याच्यामध्ये 2 टीस्पून इतकं तेल आपण यूज करतो आहे. मस्त कढई गरम झाली, तेल पण तापलेलं आहे. आपण आता पहिले मोहरीची फोडणी देऊ. आता मोहरी छान तडतडली आहे, त्याच्यानंतर आपण जिऱ्याची फोडणी देऊ. जिरे पण छान तडतडून झाले. आता आपण ॲड करतोय बारीक कट केलेली ग्रीन चिली. आता मिरची थोडीशी तेलामध्ये भाजून झाल्यानंतर की आपण याच्यामध्ये कांदा आपण हलकासा परतवून घेणार आहोत. जास्त पण आपल्याला खरपूस नाही भाजायचा, हलकासा परतवून घ्यायचा. आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरच आपला कांदा भाजून घ्यायचा. आता आपला कांदा भाजून झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये टोमॅटो ॲड करतोय. टोमॅटो पण आपल्याला हलकेशीच हे परतवून घ्यायचे. जास्त आपल्याला तेल सुटूपर्यंत परतवायचं नाही आहे. आता हे पहा, आपले टोमॅटो परतवून झालेत. आता हे पहा, टोमॅटो कांदा आपले जिन्नस छान परतवून झालेत. आणि त्याच्यानंतर आपल्याला मसाल्यामध्ये यूज करायचे, थोडीशी हळद घालायची. हळद नंतर आपण थोडासा चाट मसाला घालतो, थोडीशी धनिया पावडर घालायची आहे आणि गरम मसाला किंवा तुम्हाला रगडा मसाला असेल तर तो तुम्ही तिथे यूज करू शकता. आता हे मसाले छान परतवून घ्यायचे आणि आपल्याला लाल तिखट आहे ते थोडंसंच टाकायचं, कारण की आपल्याला रगड्याचा कलर येल्लोच ठेवायचा. आपल्याला रगड्याचा कलर लाल नसतो आणि ह्याच्या आधी आपण ग्रीन चिली यूज केलेलीच आहे, त्यामुळे कमी तिखट घालायचं आहे. आणि भरपूर सारा आपल्याला पुदिना आणि कोथिंबीर ॲड करायची. त्याच्यानंतर आपल्याला जो वाटाणा शिजलेला आहे तो त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि छान असं त्याला एक उकळ काढायची आणि थोडं सगळं जिन्नस आहे ते आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत, एकत्र करून घ्यायचे आहेत. त्याला थोडंसं ढवळून घ्यायचं आणि लो टू मिडियम फ्लेमवरच आपल्याला हे उकळ काढून घ्यायची. एक अर्धा तास चिंच आणि गूळ भिजायला घातले होते. आता हे चिंच आणि गुळाचं मिश्रण आहे ते आपण त्याच्यामध्ये ॲड करू, जेणेकरून आंबट गोड अशी आपल्या रगड्याला टेस्ट येणार आहे. हे पहा, मस्त आपला रगडा दिसतो. आता आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करतो आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर यूज करायची आहे. आता आपण पुदिना वरून नाही टाकायचा आहे, थोडंसं गार्निशिंगसाठी किंवा छान दिसण्यासाठी तुम्ही थोडासा पुदिना यूज करू शकता. बाकी आपण पुदिना आधी बारीक कट करून भरपूर सारा पुदिना त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. हे पहा, आपण आता हा मस्त रगडा एका वाटीत काढून घेणार आहोत आणि त्याला गार्निशिंगसाठी वरून कोथिंबीर, वर आपल्याला थोडासा कांदा ॲड करायचा आहे, त्याच्यावर टोमॅटो ॲड करायचे, थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी गार्निशिंगसाठी पुदिना आपण त्याच्यावर यूज करायचं आहे. आणि मस्त हे पहा तुम्ही किती छान दिसतो आपला रगडा. जरूर ट्राय करा मुलांसाठी आणि इव्हिनिंग स्नॅक्ससाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी पण तुम्ही बनवू शकता. बेस्ट वे तुम्ही इव्हिनिंग स्नॅक्ससाठी यूज करू शकता. रेसिपी एकदम साधी, सोपी आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे. जरूर ट्राय करा. अशा छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि जर रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जाता जाता एक लाईक आणि एक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूत एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.